ये है बहुजन संघटक प्रस्तुति। आप देख रहे हैं बहुजन संघटक। युवा शक्ती औंध रोड शाखेच्या वतीनं पुणे करार या चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमाला ज्यांनी नुकतंच मार्गदर्शन केलं त्या आदरणीय दीपालीताई, ज्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचं नियोजन होत आहे ते आमचे रोहितजी, त्यांची सर्व सहकारी टीम। खूप उशीर झाला असल्यामुळे मलाही यायला थोडासा अपेक्षेपेक्षा जास्त उशीर झाला, त्याबद्दल आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। आज पिंपरी चिंचवड शहराच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांचा आढावा, त्याची आगामी रणनीती या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची मीटिंग आज आयोजित करण्यात आली होती। त्या मीटिंगच्या माध्यमातून एक मोठ्या प्रकारचं शक्ती प्रदर्शन सुद्धा आज आम्ही शहरामध्ये केलं आणि भूमिका मांडण्याच्या अगोदर पूर्ण विश्वासाने आपल्याला हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे की पिंपरी चिंचवडचा महापौर हा आपल्याला विचारल्याशिवाय होणार नाही। या ताकदीने आपण शहरामध्ये संघटन बांधणी करत आहोत। राजकीय चक्रव्यूह, अनेक लोक या राजकीय चक्रव्यूह मध्ये फसलेली आहेत। राजकारणाची दूर दूर पर्यंत कसल्याही प्रकारची जाणीव नसणारे, राजकारणासाठी कुठल्या प्रकारचं रक्त आणि कोणत्या प्रकारचा घाम गाळावा लागतो, कोणतं विष प्यावं लागतं। कारण बरीच माणसं राजकारण म्हटलं की आपल्या सगळ्यांना एक डोकेताप असणारा विषय आहे, गुप्त आजार आहे, नको वाटतं। मी राजकारणी नाही, मला राजकारणाबद्दल बोलू नका, मला राजकारण आवडत नाही। पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोणतीही समस्या उत्पन्न झाली तर आपली माणसं नगरसेवकांच्या दरवाजात भिकाऱ्यासारखी उभी असतात। आमदारांच्या, खासदारांच्या, मोठ्या नेत्यांच्या, साहेब आमचं हे काम करा, आमचं ते काम करा, एवढं पत्र पाठवा। सगळेच समाज मंदिराच्या बांधकामापासून, रोडच्या बांधकामापासून ते आपल्या घरातल्या प्रत्येकाच्या शिक्षणाच्या अडीअडचणीपर्यंत। त्यामुळे आज जो विषय आपण घेतलेला आहे पुणे करार, त्या विषयाचं भान, त्याची जाणीव मी खरं तर औंध रोड कांबळे वस्ती या विभागातील सर्व तरुणांना मनापासून सलाम करतो की या विषयाला तुम्ही आजपर्यंत जिवंत ठेवून त्याची जागृती करत आहात। एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूया। मागच्या वेळेला मला त्यांनी कांशीरामजींच्या जयंतीला बोलवलं, आज पण अशा विषयाच्या अनुषंगानं बोलवलं। त्यांना काही लोक माझी परीक्षा घेत असतात, पण त्या सगळ्यांना आम्ही सांगितलं की आम्ही आमच्या अटी आणि आमच्या शर्तीवर राजकारणाच्या युद्धामध्ये काम करतो। आमच्या सत्सद विवेक बुद्धीला ज्या भूमिका पटल्या त्याच भूमिका घेऊन आपण काम करत आहोत। एका बाजूला शिवसेनेसारखा आणि काँग्रेस सारखा पक्ष, एकमेकांचं उभ्या आयुष्यात तोंड न बघणारे पक्ष, विचारधारेच्या बाबतीमध्ये प्रचंड पराकोटीचा विरोधाभास, पण सत्तेची मलाई खाण्यासाठी दोघं एकत्र बसलेत महाराष्ट्रामध्ये। अनेक ठिकाणी अशी उदाहरणं आहेत। उशीर बराच झाला असल्यामुळे कार्यक्रमाची सुरुवात कुठून करायची आणि शेवट कुठं करायचा, पण पुणे करार ज्या पार्श्वभूमीवर आपण पुणे करार दिवस साजरा करत आहोत त्या पार्श्वभूमीलाही आपण जरा समजून घेतलं पाहिजे। म्हणजे एका बाजूला महाराष्ट्राचे राज्यपाल मुख्यमंत्र्याला पत्र लिहिले आहेत की महिला अन्याय अत्याचाराच्या संदर्भामध्ये विशेष अधिवेशन घ्या। आता जी मुंबईच्या साकीनाकामध्ये एका महिलेचा बलात्कार झाला, तिचा त्यामध्ये मृत्यू झाला,
त्याच्यावर मुंबईचे कमिशनर नागराळे साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा केल्या. मला माहिती भेटली की ती महिला मागासवर्गीय समाजाची महिला आहे. पुण्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे अन्याय झाले, खेडमध्ये झाला. पूर्ण भारतामध्ये दर 14 मिनिटाला एक बलात्कार होतो असं भारत सरकारचे आकडे आहेत. लाखो बलात्कारांच्या केसेस आपल्या भारताच्या कोर्टामध्ये पेंडिंग आहेत. जर 100 केस असतील तर त्यातल्या फक्त 86 ज्या केस आहेत त्यांचं हिअरिंग सुद्धा चालू नाहीये. म्हणजे फक्त 14 केस जे आहेत त्याचं ट्रायल चालू आहे. उरलेल्या 100 मधल्या 86 बलात्काराच्या केसचं ट्रायल सुद्धा आपल्या देशामध्ये होत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर आपण ऐकलं असेल की आंध्र प्रदेशमध्ये डॉक्टर प्रियंका रेड्डी नावाच्या, रेड्डी म्हणजे आंध्र प्रदेश मधली उच्चभ्रू जात, त्या मुलीचाही कोणीतरी बलात्कार केला आणि तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. तर पोलीस अधिकाऱ्यांनी ते सगळे बलात्कारी जाग्यावर इन्काउंटर करून मारले. ना कोणती केस, ना चर्चा, ना मोर्चा, ना पर्चा, ना खर्चा. दिल्लीमध्ये ज्या मुलीवर बलात्कार झाला तिच्या नावावर तर निर्भयाच्या नावावर कायदा बनवण्यात येतो, पण या देशातल्या दलित, आदिवासी, मागासवर्गीय महिलांच्या दिवसा ढवळ्या पूर्ण देशात त्यांच्या इज्जत आणि आबरूचे भिंडवळे काढले जातात. त्याच्यावर कमिशन बसवतात, चौकशा बसवतात. अशा प्रकारची दुटप्पी भूमिका संबंध देशामध्ये सुरू आहे. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर आपण पुणे करार साजरा करत आहोत. नुकतंच तुम्ही ऐकलं असेल की महाराष्ट्रातल्या 2-3 राजकीय पक्षाचे बदमाश सगळेजण एकत्र आले आणि त्या सर्वांनी मिळून ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा एक नवीन फुटबॉल तयार केलाय. आणि तो फुटबॉल अशा भयंकर पद्धतीचा तयार केलाय. महाराष्ट्राचा एक मोठा मंत्री आहे छगनराव भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वयोवृद्ध नेता आहे. तो नेता म्हणतो की केंद्रानं जर आम्हाला इम्पिरिकल डेटा दिला तर आम्हाला महाराष्ट्रात ओबीसी राजकीय आरक्षण लागू करायला काही अडचण नाही. मला आश्चर्य वाटत होतं की देवेंद्र फडणवीस त्याच्या बाजूला बसलाय, तर मी म्हणलं की कांदा भजी खायला बसवलं काय त्याला. सर्व पक्षीय बैठक. दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस म्हणतात की महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगानं इम्पिरिकल डेटा तयार करावा. आपण ज्या पार्श्वभूमीवर बसलो आहोत, एकतर महाराष्ट्राच्या ओबीसीचं राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टानं आता 4 मार्चला आदेश दिला आणि ते ओबीसीचं राजकीय आरक्षण धोक्यात आलं. आणि मग काँग्रेस पार्टीतला एक चंद्रपूर जिल्ह्यातला नेता विजय वडेट्टीवार, हुशार विद्वान नेता, तो नेता म्हणतो की निवडणुका पुढे ढकला. आम्हाला असं वाटायला लागलं की हा काही निवडणूक आयोगाचा अध्यक्ष आहे का काय. हा महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री आणि हा म्हणतो निवडणूक पुढे ढकला. भाजपाचे लोक म्हणतात निवडणूक पुढे ढकला. अरे भारतीय संविधानाचं आर्टिकल 243 मध्ये निवडणूक फक्त 6 महिने पुढे ढकलण्याचे अधिकार आहेत. त्याच्यावर निवडणूक पुढे ढकलता येत नाही. मग तुम्ही पाहिलं असेल 7-8 दिवसापूर्वी बाळासाहेब आंबेडकरांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं की चुपचाप आहे त्या वेळेत निवडणुका घ्या, नाही तर तुमच्यावर मी फौजदारी खटले दाखल करेल. मग आता निवडणूक सुरू झाली. आता बरोबर निवडणुका सुरू झाल्या, कारण भारतीय संविधानाचं आर्टिकल 243E हे का सांगत आहे, कारण आपण ज्या पार्श्वभूमीवर आपण आज पुन्हा करार समजून घेण्यासाठी बसलो आहोत, हा फार क्लिष्ट विषय आहे. 60, 70, 80 वर्षाचा मोठा कालावधी झालाय. बऱ्याच लोकांना तो विषय समजतच नाही. उत्तम शरणम गच्छामी, धम्मं शरणम गच्छामी. आपले साधे साधे विषय आहेत. पांढरे कपडे घालायचे, भले काम काळे करा, पण कपडे मात्र पांढरे पाहिजे. आपण सगळी माणसं, आपल्या सगळ्या लोकांच्या ज्या मानसिकता आहेत राजकारणाबद्दलच्या, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की राजकारणासाठी सगळ्यात महत्वाची अट काय आहे, तर माणसाचं मन आणि त्याचा मेंदू
हा गुलामीतून मुक्त असला पाहिजे, ही पहिली अट आहे. आपला मेंदू गुलामीतून मुक्त आहे का? आपणच बसल्या बसल्या चौकात चौकात चर्चा करतो. गिरीश बापट हरू शकत नाही, तो कसं काय पडणार? पेशवा आहे तो. ब्राह्मणांचं मतदान किती आहे माहिती आहे का तुम्हाला? आपणच बसायचं, आपणच ठरवायचं. या जिल्ह्यात हा पडू शकत नाही, त्या जिल्ह्यात तो पडू शकत नाही, इथं हा जिंकू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुमचा मेंदू गुलामीतून मुक्त पाहिजे. अरे ज्या देशामध्ये किरण बेदी सारखी IPS अधिकारी निवडणूक हरली आणि पुलन देवी सारखी डाकू निवडणूक जिंकली, तो हा देश आहे. इथं काही होऊ शकतं. राजकारण एवढ्या शक्तिशाली इंदिरा गांधीला सुद्धा राजनारायण सारख्या माणसानं निवडणुकीत पाणी पाजलेलं आहे, पाडलेलं आहे तिला, इंदिरा गांधींना सुद्धा. आपल्या सगळ्या लोकांना या गोष्टीची जाणीव नाहीये. आपण निवडणुका आणि राजकारणाच्या तंत्रामध्ये स्वतःचाच मेंदू आपण गहाण ठेवलेला आहे. हे होऊ शकत नाही, तो जिंकू शकत नाही, हा हारू शकत नाही. आणि अशा सर्व पार्श्वभूमीवर राजकीय चक्रव्यूह मध्ये आपण फसलेली माणसं आहोत, मानसिकरित्या खचलेली माणसं आपण आहोत. आता बरीच लोक तुम्हाला चर्चा करताना दिसतील. हे सगळं खरं आहे, EVM मशीन मुळे आपण हरलो. आता आमच्या दीपालीताईंनी काय आकडे दिले. बाबासाहेब आंबेडकरांचा आणि गांधीजींचा वाद विवाद याच मुद्द्यावर आहे. बाबासाहेब आंबेडकरांना हे सुरुवातीपासून 100% माहित होतं. बाबासाहेबांनी त्याच्यासाठी खास शब्द वापरलेला आहे. मी माझ्या लोकांचे हातपाय बांधून मी त्यांना हिंदू लोकांच्या मेहरबानीवर सोडून देण्यासाठी तयार नाही, असा शब्द प्रयोग केलाय बाबासाहेबांनी. बाबासाहेब आंबेडकरांना माहिती आहे की आमची लोकसंख्या ही 1/4 आहे. 100 लोकांमध्ये महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास्टची लोकसंख्या 13% आहे, 13% आहे. आणि ही माणसं बहुमताच्या भारताची लोकसंख्या किती आहे, मतदार संख्या किती आहे? माझ्याजवळ उपलब्ध आकड्यानुसार आता 92,96,00,000 भारतामध्ये रजिस्टर्ड नोंदणीकृत मतदार आहेत. पूर्ण भारतामध्ये 93 कोटीच्या जवळपास मतदार आहेत. आणि त्या 93 कोटीमध्ये एकट्या भारतीय जनता पार्टीला किती मतं मिळाली आहेत? 22,90,00,000. युट्यूब गुगलचे अकाउंट उपलब्ध आहेत, काढून बघा, तुम्हाला सगळे आकडे सापडतील. 22,90,00,000 भारतीय जनता पार्टीला मिळालेली मतं. काँग्रेस पार्टीला दुसऱ्या क्रमांकाची मतं आहेत 11,94,00,000. आपल्या लोकांना भारताच्या लोकशाहीचं महत्व लक्षात येत नाहीये. इथं एक मतानं माणूस पडला तर 5 वर्ष शांत बसावं लागतं. एक मत. भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षाला 22,90,00,000 मतं. आणि आपले सगळे डबक्यातले बेंडक, त्यांना अंदाजच नाहीये की भारताची डेमोक्रेसी, ती लोकशाही, इथलं मतदान, या सगळ्या क्लिष्ट व्यवस्थेला हरवायचं कसं? जेव्हा या व्यवस्थेमध्ये तुमच्या मताची लोकसंख्या, त्याची मतदार संख्या आणि तो मतदार आपल्या बाजूला खेचून आणण्यासाठीची यंत्रणा. फक्त बाबासाहेब आंबेडकर लोकसभा पराजित झालेले आहेत. पुणे कराराला समजून घेण्याच्या अगोदर जी लोक आज EVM मशीनवर चर्चा करतात, बाबासाहेब आंबेडकर 1932ला का म्हणत होते की सेपरेट इलेक्टोरेट? शब्द समजून घ्या. आता जो मतदारसंघ आहे तो युनायटेड इलेक्टोरेट, संयुक्त मतदारसंघ आहे. बाबासाहेब म्हटले नाही सेपरेट इलेक्टोरेट.
सेपरेट इलेक्टरेटचा अर्थ बाबासाहेब म्हणतात ते शेड्यूल कास्टचे स्वतंत्र मतदारसंघ असतील आणि शेड्यूल कास्टचा प्रतिनिधी कोण असावा, आमदार कोण असावा, खासदार कोण असावा हे शेड्यूल कास्टचीच लोक ठरवतील. दुसऱ्या लोकांना मत देण्याचा अधिकार नसणार आहे. बिलकुल त्यांना मतदान देण्याचा अधिकार नाही. आज महाराष्ट्राहून चित्र तुमच्या लक्षात येईल. अमरावतीची खासदार आहे नवनीत राणा, पंजाब मधली एससी आहे. लबाना नावाची जात आहे तिची. लबाना ऐकलंय कुठं नाव? हा, सोलापूरमध्ये बाळासाहेब आंबेडकरांचा ज्याच्या हातून पराजय झाला, हा सोलापूरचा डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराज, त्याच्यावर कोर्टात केस चालू आहे. डुप्लिकेट एससी म्हणून त्याच्यावर केस चालू आहे. बेडा जंगम नावाची जात आहे त्याची. शेड्यूल कास्ट मध्ये त्याची कुठेही गणती नाहीये. नागपूर ग्रामीणचा एक लोकसभेचा मतदारसंघ आहे रामटेक. त्या रामटेक मध्ये कृपाल तुबाने नावाचा शिवसेनेचा खासदार आहे. शेड्यूल कास्ट मधून खासदार आहे आणि तो हिंदू खाटीक आहे. आणि या शिर्डी मधून एक खासदार आहे शेड्यूल कास्टचा, तो चर्मकार आहे. आणि एक लातूर मधून एससीचा खासदार आहे, तो एक मात्र बौद्ध आहे. महाराष्ट्रात 5 एससी मतदारसंघ आहेत, त्यातले 3 एससीचे मतदारसंघ बोगस लोक आहेत. ते एससी सुद्धा नाहीत, त्यांच्या कोर्टात केस चालू आहेत. झाला पुणेकरात. अरे एससीच्या माणसाला निवडणुकीचं तिकीट भेटतं का? तिकीट सुद्धा भेटत नाही. महाराष्ट्रातली परिस्थिती मी आपल्याला सांगतोय. त्यामुळे बांधवांनो, भगिनींनो, जरा नीटपणे पुन्हा पॅक्टला समजून घेऊया. या पुणे कराराच्या माध्यमातून काय झालेलं आहे की आप जिसको चुनना चाहते हो वो कभी भी चुन के नहीं आता और आप जिसको बिल्कुल चुनना नहीं चाहते वही चुनकर आता है. सगळ्या लोकांना कोड पडले का? आमची इच्छा नाही. कारण संयुक्त मतदारसंघामध्ये आणि सेपरेट इलेक्टरेट मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यावर जबरदस्त मोर्चेबांधणी केलेली आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या या विरोधाला जेव्हा गांधीजींचा एक फार जवळचा सहकारी, म्हणजे तो पर्सनल असिस्टंट होता गांधीजीचा. गांधीजी बऱ्याच लोकांना माहिती आहे आमची स्वीट डिश आहे का. गांधीजीवर बोलल्याशिवाय आमची म्हणजे आम्हाला बरं वाटतच नाही, म्हणजे आम्हाला अन्न गिळतच नाही. पण आता असं वाटतं की आता गांधीजीपेक्षा मोठा भस्मासूर मोदी सारखा माणूस बसलाय. म्हणजे एक मृत मेलेले एक शत्रू आहेत आणि जिवंत एक शत्रू आहेत. त्यामुळे गांधीजी आता जिवंत नाही आहेत. गांधीजींचा पर्सनल असिस्टंट त्याचं नाव होतं महादेव देसाई. तो काही घडलं की तो आपल्या डायरीमध्ये लिहायचा. त्याची डायरी अशीच लपून होती. बरेच दिवस लपून होती. ते एलिनॉर जिलियट नावाच्या एक पाश्चिमात्य विद्वान आपल्या भारतात आल्या. जसे आता काल परवा गेल एम्वेट यांचा मृत्यू झाला. आपल्यातल्या बऱ्याच लोकांना माहित असेल की गेल एम्वेटचं एक अत्यंत गाजलेलं पुस्तक द कल्चरल रिव्होल्ट इन कॉलोनियल इंडिया, या पुस्तकावर आपल्या आयुष्याच्या राजकारणाची, समाजकारणाची मांडणी बहुजन नायक कांशीरामजीने त्या पुस्तकाच्या आधारावर आपली मांडणी केलेली आहे. त्यामुळे जसं गेल एम्वेटच्या रिसर्चला कांशीरामजींना समजून घेतलं आणि त्याची मांडणी केली, तशी दुसरी एलिनॉर झेलियट नावाची पाश्चिमात्य विद्वान, त्या विद्वान महिलेनं ते पुस्तक शोधून काढलं. त्याला देसाई डायरी म्हणतात. गांधीजी काही बोलले की देसाई डायरी मध्ये लिहायचं. गांधीजींचा सरदार पटेलांचा वाद होता. त्या वादात तो विचारतो की एवढा विरोध करायचं काय कारण आहे. तर गांधीजी त्या माणसाला बोलताना म्हणतात की जर स्वतंत्र मतदारसंघ असेच राहिले तर मला भीती आहे बाबासाहेब आंबेडकर कदाचित भविष्यात देशाचे प्रधानमंत्री बनू शकतील, याची मला भीती आहे. त्या देसाई डायरीमध्ये त्या देसाईनं छापलं ते. बांधवांनो, मला आपल्या सगळ्यांच्या समोर पुणे करार तो असा तात्विक दृष्ट्या मांडावा की व्यावहारिक दृष्ट्या आपल्याला समजून सांगावा. पण एक पक्की गोष्ट लक्षात घ्या की एमपीएससी आणि युपीएससी आहे किंवा आता तुम्ही लॉ करत असाल तर लॉ आहे, पण पुणे करार ज्याला माहिती आहे त्याला परीक्षेमध्ये 100% मार्क भेटतात. कारण तो एमपी युपीएससीचा अत्यंत महत्वाचा विषय आहे. ऑथेंटिक अकॅडमिक
ज्यांना ऑथेंटिक आणि अकॅडमिक पुन्हा फॅक्ट माहिती आहे, म्हणजे ज्याला IAS IPS बनायचं आहे, तर भारत सरकारच्या शिक्षण मंडळाने आदेश दिले आहेत, तुला पुन्हा फॅक्ट माहित नसेल तर तुला परीक्षेत पास होता येणार नाही, या भाषेत सांगावं लागेल तुम्हाला. त्यामुळे जे तुमच्या भागात UPSCचा तयारी करतात, त्या UPSC करणाऱ्या प्रत्येकाला विचारा की पुन्हा फॅक्टवर किती मार्क आहेत. हा फक्त आता भाषणाचा विषय नाहीये, हा तुमच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाचा सुद्धा फार महत्वाचा विषय आहे. म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, ज्या पार्श्वभूमीवर आपण पुणे करार समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, आमच्या ताई बसल्या बसल्या त्यांनी राहत हिंदोरीला छेडलं. तो राहत हिंदोरी नावाचा शायर म्हणतो की कागज की नहीं काठ की हम नाव चाहते हैं. काठ म्हणजे काठ, कागज की नहीं काठ की हम नाव चाहते हैं. बहुत तंग आ चुके हैं, अब बदलाव चाहते हैं. बहुत तंग आ चुके हैं, अब बदलाव चाहते हैं. ये माना के अपाहिज हम, मगर पैसा किया ना दीजिए, हम अपने पांव चाहते हैं. हम खुद के पांव पर खड़ा होना चाहते हैं. हे ते पुणे करार. पुणे करार म्हणजे गांधीजींचं म्हणणं होतं, लंगडे लुळे पांगडे ते मी सांगल ते ऐकणारे असे बेवारस गुलाम तुमचे 148 आमदार बनवून द्यायला मी तयार आहे. बाबासाहेबांची डिमांड फक्त 71 आमदारांची होती. गांधीजी म्हणत होते 71 नाही, मी 148 द्यायला तयार आहे. बाबासाहेब म्हणतात 71च द्या, गांधीजी म्हणतात 148 घ्या. आपल्या लोकांना हे कोण पडलं असेल. आता ती संख्या खूप वाढली हो. आता ती संख्या 1038 झाली आहे. पूर्ण देशात शेड्यूल्ड कास्ट शेड्यूल्ड ट्राईबचे 1038 आमदार आहेत. शेड्यूल्ड कास्ट शेड्यूल्ड ट्राईबचे पूर्ण देशात 131 खासदार आहेत. काही साधारण लहान सहान आकडा नाहीये. 84 खासदार आहेत SC मतदारसंघातून निवडून जाणारे. मी महाराष्ट्रातल्या 5 मतदारसंघातल्या लोकांची नावं मुद्दाम घेतली, आपल्याला ते माहीत सुद्धा नाही आहेत. शेड्यूल कास्टच्या मतदारसंघातून कोण आमदार बनतंय, कोण खासदार बनतं, कोण आमच्या योजना घेतं, कोण आमच्या नावावर आमदार खासदार मंत्री बनतं, याची महाराष्ट्रातल्या शेड्यूल कास्टला किंचित सुद्धा कल्पना नाही. कारण राजकारणावर बोलायचं म्हटलं की लोक नको 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 बोलतात, आणि मंत्री आले ना अशा भिकाऱ्यासारखे त्यांच्या मागं फिरतात ना माणसं. साहेब तेवढे आमच्या फाईल बघा ना प्लीज, आमचं तेवढे काम. ते साहेब बघत सुद्धा नाही याच्याकडे. इकडं बसून म्हणते मला नाही जमत, तिकडं 18 नक्या खेटर राख्या कुत्रे. एक 18 नक्याचं कुत्र असतं, एक 21 नक्याचं माहिती आहे ना. खेड्या पड्यातली माणसं चेक करतात, एक कानाला उचलतात आणि बघतात किती नका आहे बाबा याला. 18. अरे मग तो घरातच ठेवा म्हणतात त्याला. का तो चपल कामाचं कुत्र आहे. ते जे माणसं आपल्याला असं बोलतात ते आपल्याला फसवत आहेत. राजकारण आवडत नाही, हा काय आवडी निवडीचा खेळ आहे का? आवडी निवडीचा खेळ. मला चेस आवडत नाही, मला कॅरम आवडत नाही, बऱ्याच लोकांना चेस आवडत नाही. मी एक माणूस, कारण मी पण कधी कधी खेळत होतो, आम्ही बसायचो दोघं. आमचा एक मित्र इतका चिडायचा आमच्यावर, तो म्हणायचा काही पागल माणसं आहे, अर्धा तास बघत बसतात पण एक कवडी हलवत नाही. मला चेस बिलकुल आवडत नाही. मी म्हणलं का आवडत नाही? तो म्हणला मला येतच नाही. येत नाही म्हण ना, मला आवडत नाही कसं काय म्हणतो तू? आता ज्याला येतो तो बरोबर खेळतो की नाही 2-2 तास. तसं राजकारणाच्या बाबतीत ज्याला काहीच येत नाही तो काय म्हणतो मला राजकारण आवडत नाही. आवडत नाही म्हणायचं नाही, इथून पुढं मला येत नाही म्हणायचं. आवडी निवडीचा खेळ आहे. मला आवडत नाही, मला जमत नाही, मी नाही बोलू शकत. अरे जो माणूस बटन दाबतो ना, बटन दाबणं म्हणजे राजकारण आहे. राजकारणाचा अंत कशाचा आहे? 1 सेकंद बटन दाबायचं. त्या 1 सेकंद बटन दाबण्याची इमानदारी आहे का आपल्याकडं? खटाखट खटाखट कमळाचे छक्याचे पंजाचे बटन दाबतात तो. बटन घडीचं दाबतात आणि इकडे हातभर भाषण करतात बाबासाहेब. अरे बाबा, बटन कोणतं दाबून आला ते बघा एकदा. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे माणसं कोणतं बटन दाबतात. मग आता त्याच्यात नवीन युक्ती काढली, ईव्हीएम खराब आहे. तर ईव्हीएम खराब आहे तर मग पुणे करारावर बाबासाहेब आंबेडकरांचं गांधीजी सोबत वाद कोणत्या मुद्द्यावर आहे?
ईव्हीएमचा विषय आता बाहेर आला. ईव्हीएमचा विषय बाहेर काढणारा सुद्धा भारतीय जनता पार्टीचा नेता, काय नाव त्याचं, स्वामी सुब्रमण्यम स्वामी, त्यानं बाहेर काढला ईव्हीएमचा घोटाळा. सुब्रमण्यम स्वामी हा भारतातल्या भारतीय जनता पार्टीचा पहिला नेता आहे. सुप्रीम कोर्टात याचिका सुब्रमण्यम स्वामीची आहे. मला माहिती नाही आपल्यातल्या किती लोकांना या सगळ्या राजकीय धूर्तपणा छक्केपंजे कळतील, पण माझी आपल्याला विनंती आहे ती परिस्थिती आहे. मेरे पैरों में घुंगरू बांधो और फिर मेरी चाल देखना, असं म्हणून आपल्याला काही राजकारणात पुढे जाता येणार नाही. त्यामुळे ज्यांना कोणाला पुणे करार समजून घ्यायचा असेल, हे राजकारणातलं चक्रव्यूह मोडीत काढायचं असेल, त्या सर्वांना आमची विनंती आहे की या राजकीय चक्रव्यूहाला बाबासाहेब आंबेडकर 2 लोकसभेच्या निवडणुका पराजित झाले. बाबू जगजीवन राम 8 वेळा लोकसभेच्या निवडणुका जिंकला. बाबू जगजीवन राम हा काँग्रेस पक्षाच्या वतीनं भारताचा उपपंतप्रधान सुद्धा झाला. बाबू जगजीवन राम हा उत्तर भारतातला शेड्यूल कास्ट 8 लोकसभा जिंकलेला नेता आणि 2 लोकसभेच्या निवडणुका हरलेले बाबासाहेब आंबेडकर. तुमच्या छातीवर हात ठेवून सांगा, हा देश 2 लोकसभा हरलेल्या बाबासाहेबांनी बदललेला आहे. 8 लोकसभा जिंकलेल्या बाबू जगजीवन रामनं नाही. मी मान्य करतो माणसं जिंकले पाहिजे, पण निवडणुका न जिंकता सुद्धा देश हलवलाय की नाही बाबासाहेबांनी. हे आंदोलनाची एक ताकद आहे ना, आंदोलनाची एक शक्ती आहे. आपण जिंकलं पाहिजे त्यासाठी प्रयत्न करू. मी आता येत असताना बघितलं की कुठल्या तरी लातूर जिल्ह्यात अनुसूचित जातीची माणसं कोणत्या तरी मंदिरात जात होती. मंदिरात प्रवेश नाही, लोकांनी त्यांना झोडपून बाहेर काढलं. कुठं मंदिरात घुसण्यासाठी प्रयत्न करता? आमचं त्यांना सांगणं आहे की बाबा, मंदिरात घुसण्यासाठी भांडण करू नका, संसदेत घुसण्यासाठी भांडण करा ना. तोही बाबासाहेब आंबेडकरांचा सिद्धांत आहे की कॅप्चर द टेम्पल ऑफ पॉवर फॉर युअर इमॅन्सिपेशन. हे बाबासाहेबांनी अनेक वेळेला अनेक प्रकारची भाषणं केलेली की कॅप्चर द टेम्पल ऑफ पॉवर. बाबासाहेबांचं लिखी भाषण. कुठल्या मंदिरात जाऊन तुमचा उद्धार होणार नाही, कुठल्या मस्जिद मध्ये जाऊन तुमचा उद्धार होणार नाही. जर तुम्हाला स्वतःचा उद्धार करायचा असेल तर संसदेला बाबासाहेबांनी मंदिराचा दर्जा दिला आणि मग बाबासाहेब आदेश देतात की कॅप्चर द टेम्पल ऑफ पॉवर. सत्तेचं मंदिर आहे आणि त्या सत्तेच्या मंदिराला प्राप्त करण्यासाठी बाबासाहेबांनी रणनीती बनवली, पण गांधीजींना त्या रणनीतीमध्ये खोडंग आणला. बांधवांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की नाही, गांधीजींनी आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये 11 उपोषण केली आहेत. 11. आणि गांधीजींची एक खासियत आहे की गांधीजी जेव्हाही उपोषण करायचे ते बकरीचं दूध प्यायचे. बरं, बकरी काही महाराष्ट्रीयन बकरी नाही आपली काळी बांधरी, बकरी पण रशियन रेसची. बरं, ती बकरी काय गवत खात होती का? बकरी खायची काजून बदाम. अहो, गांधीजी भारतातून लंडनला गेले ना तर बकऱ्या सोबत घेऊन गेले हो 2. त्याचे फोटो उपलब्ध आहेत. त्या लंडन मधले पत्रकार गांधीजीच्या कमी त्या बकऱ्याचेच फोटो काढत होते. म्हणजे काय, तर ते त्यांचे सलाहकार सांगणे गांधीजीला याच बकऱ्याचं दूध पाहिजे म्हणे. बकऱ्या घेऊन लंडनला. पण पुणे कराराचं 5 दिवस गांधीजी पाणी सुद्धा पिले नाहीत. किती कडक उपवास. जो व्यक्ती कुठल्याही उपोषणाला किमान बकरीचं तरी दूध प्यायचं, पुणे कराराच्या वेळेस गांधीजी 5 दिवस पाणी सुद्धा पिले नाहीत. हे इतका कठोर विरोध, त्या विरोधाचे सगळे ऑथेंटिक पुरावे आहेत. आणि तुम्हाला मला अधिकार भेटावे, आपल्या हक्क आणि अधिकारासाठी लंडनच्या पार्लमेंटमध्ये इंग्लंडचा एक खासदार आहे लॉर्ड बर्कनहेड. हे सगळं बाबासाहेब आंबेडकरांनी व्हॉट गांधी काँग्रेस हॅव डन टू द अनटचेबल्स
या ग्रंथात बाबासाहेबांनी लिहून ठेवलं म्हणून आमच्यासारख्या काही लोकांना ते समजलं, ते समाजामध्ये आता प्रचार आणि प्रसार करत आहेत. लॉर्ड बर्कनहेड नावाचा मेंबर पार्लमेंट, त्यानं लंडनच्या पार्लमेंटमध्ये सर्वप्रथम आपल्या सर्वांना कॉन्स्टिट्यूशनल राईट्स, संविधानिक हक्क आपल्याला मिळावे म्हणून त्या माणसानं लंडनच्या पार्लमेंटमध्ये आपली बाजू लावून धरली. बाबासाहेब आंबेडकरांनी आपली बाजू लावून धरली. बांधवांनो, ज्यांना इतिहास माहिती आहे त्या सगळ्या लोकांना एक थोडक्यात पार्श्वभूमी. आपल्या भारतामध्ये 1909 मध्ये एक कमिशन आलं. त्या कमिशनचं नाव आहे मोर्ले मिंटो कमिशन. इंग्रजांचे जे गव्हर्नर जनरल्स होते त्यातला एक गव्हर्नर जनरल मोर्ले, आणि या मोर्ले नावाच्या गव्हर्नर जनरल कडे मुसलमानांचा एक नेता पोहोचला. त्या नेत्याचं नाव आहे आगा खान. हा आगा खान मोर्लेकडे पोहोचला आणि मुसलमानांना राजकीय आरक्षण द्या. ही आगा खान भारतातला पहिला मुस्लिम नेता आहे त्यांनी इंग्रजांना ती मागणी केली आणि इंग्रजांनी ती मागणी मान्य केली 1909 मध्ये. जेव्हा इंग्रजांनी मुसलमानांना राजकीय आरक्षण घोषित केलं त्याच्या आधारावर बाबासाहेब आंबेडकरांनी 1918च्या साऊथ ब्युरो कमिशन पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी डिमांड केली, आम्हालाही राजकीय आरक्षण पाहिजे. 1918ला बाबासाहेब आंबेडकरांनी डिमांड केली आणि त्याच वेळेला छत्रपती शाहू महाराजांच्या आदेशावर भास्करराव जाधव, जे शाहू महाराजांच्या कालखंडातले पहिले सरसुबे, शाहू महाराजांच्या कालखंडातला मराठा समाजातला पहिला कलेक्टर आणि साहित्य चळवळीतला, बहुजन आंदोलनातला सत्यशोधक साहित्य, आपलं जी चळवळ आहे त्या चळवळीचे ते राष्ट्रीय अध्यक्ष. बाबासाहेबांनी डिमांड केली आणि मराठा समाजाच्या वतीनं भास्करराव जाधवनं पण तीच डिमांड केली. पुणे कराराच्या पार्श्वभूमीपासून आम्ही जर पाहिलं तर 1918ला बाबासाहेबांनी पहिल्यांदा डिमांड केली आणि 1932 पर्यंत त्याचा पाठपुरावा केला. सतत 14 वर्ष बाबासाहेबांनी पाठपुरावा केला. आपण अनेक लोकांनी चित्रपट पाहिले असतील. चित्रपटामध्ये आपण भगतसिंगचा चित्रपट पाहिला असेल. त्या भगतसिंगच्या चित्रपटात आपण पाहिलं असेल की भगतसिंगनं सॉन्डर्स नावाच्या अधिकाऱ्याला गोळ्या घातल्या. पाहिलं, माहिती असेल की सॉन्डर मर्डर केस का घातल्या? कारण या सॉन्डर्स नावाच्या अधिकाऱ्यानं लाला लजपत रायवर लाठीचार्ज करून लाला लजपत रायला मारून टाकलं किंवा त्यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला. ही पार्श्वभूमी आहे पुणे कराराची. 1919 मध्ये माउंट ॲबू चेम्सफर्डचं कमिशन आलं आणि बरोबर 1928 मध्ये सायमन कमिशन आपल्या भारतामध्ये आलं. सायमन कमिशनचं स्वागत करणारा भारतातला पहिला नेता कोण? बाबासाहेब आंबेडकर. हे सायमन कमिशनचं स्वागत करतात आणि लाला लजपत राय पासून गांधीजी पासून सर्व माणसं सायमनचा गोबॅक करतात, काळे झेंडे दाखवतात. त्या सायमनला पूर्ण भारतामध्ये प्रचंड विरोध झाला. सायमनच्या जाग्यावर काळे झेंडे दाखवून विरोध झाला. विरोध इतक्या मोठ्या प्रमाणात विरोध झाला की लाल, बाल, पाल असे भारतातले 3 महत्वाचे नेते, लाल, बाल, पाल, बाळ गंगाधर टिळक म्हणजे बाल, बिपिन चंद्र पाल म्हणजे पाल आणि लाला लजपत राय म्हणजे हे लाला लाहोर मध्ये विरोध करतात, त्यांचा मृत्यू होतो. सायमनला एवढा विरोध का झाला? कारण बाबासाहेब आंबेडकर जर सायमनचं वेलकम करत असतील तर 100% नीटपणे समजून घ्या. पुणे कराराची पार्श्वभूमी म्हणजे काय? 1930 मध्ये सायमन कमिशनचा रिपोर्ट पब्लिक झाला. सायमन जिथं जात आहेत तिथं लोक दंगे करतायत आणि त्या सायमनच्या रिपोर्टवर भारतामध्ये कोणत्या शहरात बसावं आणि भारतात त्याची काही चर्चा व्हावी अशी काही भारतामध्ये शक्यता नव्हती. सर्वत्र दंगली सदृश्य परिस्थिती काँग्रेसच्या त्या काळातल्या लोकांनी उभी केली आणि म्हणून 1930लाच ते ठरलं की सायमन कमिशनच्या रिपोर्टवर भारतामध्ये चर्चा करायची नाही, त्याची चर्चा लंडन मध्येच केली जाईल. आणि म्हणून लंडनच्या राऊंड टेबल कॉन्फरन्स, गोलमेज परिषदा या लंडन मध्ये घेण्याचं ठरलं. ते आपले बरेच लोक सांगतात बाबासाहेब लंडनला गेले, लंडनच्या गोलमेज परिषद, त्या परिषदेत जाण्याची पार्श्वभूमी गांधीजी गेले नाहीत.
1931 मध्ये गांधीजीचा त्या आयर्विन सोबत एक पॅक्ट झाला. 1931च्या दुसऱ्या गोलमेज परिषदेला गांधीजी पोहोचले. तुम्ही जर ऐकलं असेल बाबासाहेबांचं चित्र चरित्र, तर बाबासाहेब आंबेडकरांना दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या वेळेस बाबासाहेबांना लूज मोशनचा प्रचंड त्रास होता. खूप त्रास झाला बाबासाहेबांना. ताप आला होता, लूज मोशन झालं होतं, डोकेदुखी होती. आणि गांधीजींना दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये गेल्यानंतर बाबासाहेबांना धास्ती होती की गांधीजी काय. म्हणून मी अध्यक्षांना विनंती केली की पहिलं भाषण मला करू द्या. आणि मी पहिलं भाषण केलं. आणि पहिलं भाषण करून मी सर्व विस्तृतपणे गांधीजींच्या लक्षात आणून दिलं. आणि मी स्वतःला आजारी असल्याचं सांगितलं असल्यामुळं मला गांधीजींचं भाषण ऐकायला बसणं शक्य नव्हतं. मी निघून गेलो. पण दुसऱ्या दिवशी सकाळी लंडनच्या पेपरमध्ये गांधीजी काय बोलले हे वाचण्यासाठी सर्वात जास्त रात्रभर जागा असणारा माणूस मी होतो की नेमकं गांधीजी काय बोलले. आणि झालं तेच. बाबासाहेबांना ज्या गोष्टीची भीती होती गांधीजी शेवटी तेच बोलले. इंग्रजांनी प्रश्न उपस्थित केला की भारतातल्या अस्पृश्यांचे खरे नेते कोण. गांधीजी तुम्ही आहेत का बाबासाहेब आंबेडकर आहेत, पहिले त्याचा निर्णय घ्या. गांधीजींनी पहिलं तिथं घोषित केलं की बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांचे नेतेच नाही आहेत. मी नेता आहे म्हटले अस्पृश्यांचं. तर हा बाबासाहेबांच्या डोक्याला वेगळा स्टाफ तिथं केला. बाबासाहेब आंबेडकर हे आमचे नेते आहेत. हा वाद विवाद मिटवण्यासाठी या महाराष्ट्रामधून बाबासाहेब आंबेडकरच आमच्या अस्पृश्यांचे आमच्या बहुजनांचे एकमेव नेते आहेत. हे इंग्रजांना पटवण्यासाठी महाराष्ट्रातून तार करण्यात आल्या, लंडनला तार पाठवल्या. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, महाराष्ट्रातली पहिली तार ही मराठवाड्यातल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका मातंग श्रीपती शिंदे नावाच्या मांगाच्या पोरानं पहिली तार केली आहे. हे पहिल्यांदा नीट समजून घ्या. लंडनला तार केली. आणि त्याच्यानंतर जी आम्हाला आणखी माहिती भेटली, जसं जसं ते गॅझेट आम्ही वाचत गेलो, त्या गॅझेट मधल्या डिबेट्सचे पुरावे पाहत गेलो, तेव्हा आणखी ऐकून आश्चर्य वाटेल तुम्हाला की बाबासाहेबच आमचे नेते आहेत. अशा लंडनला रक्ताचे पत्र लिहिण्यात आले. रक्ताचे पत्र. आणि ते रक्ताचे पत्र लिहिणारे हे पंजाब आणि उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या पट्ट्यातले जे चमार लोक आहेत, त्यांनी लंडनला रक्ताचे पत्र पाठवले आणि बाबासाहेब आंबेडकरच आमचे एकमेव नेते आहेत. बांधवांनो, हा जो इतिहास, हा लंडनच्या गोलमेज परिषदेच्या अगोदरचा इतिहास. रॅमसे मॅकडोनाल्डला बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भूमिका मांडल्या, पटवल्या. गांधीजींनाही समजलं होतं की इंग्रज काय माझं ऐकत नाहीत. त्यामुळे गांधीजी लंडनच्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये काहीच बोलले नाहीत, शांत राहिले, मान्य केलं. त्याच्या अगोदर खूप कारस्थानं केले गांधीजींनी. कुराण घेऊन अक्षरशः बॅरिस्टर मोहम्मद अली जिनाकडे गेले, आगा खानकडे गेले. अनेक गोष्टी आहेत, त्याचे बरेच पुरावे उपलब्ध आहेत. पण मला फार जास्त खोलामध्ये जायचं नाही. आपल्या बांधवांना भगिनींना पुणे कराराचा थोडक्यात का असा इतिहास समजाव. गांधीजी लंडन मध्ये बाबासाहेब आंबेडकरांना डिबेट करून हरवू शकले नाहीत. इंग्रजांना आपली भूमिका पटवू शकले नाहीत. 17 ऑगस्ट 1932 ला रॅमसे मॅकडोनाल्डने डिक्लेअर केलं, तुम्हाला मताचा जो अधिकार आपल्याला मिळाला तो 17 ऑगस्ट 1932 ला. मत बाबासाहेब आंबेडकरांनी खेचून आणलं. ड्युएल वोट, सेपरेट इलेक्टरेट, पुरेसं प्रतिनिधित्व, दुहेरी मत, स्वतंत्र मतदारसंघ, अशा 4 प्रकारचे अधिकार बाबासाहेबांनी हिसकावून आणले. आणि गांधीजींनी त्याचा विरोध चालू केला या पुण्यामध्ये. याच पुण्याच्या एरोडा जेलमध्ये 20 सप्टेंबरला गांधीजी उपोषणाला बसले. 20, 21, 22, 23, 24 5 दिवस उपोषण चाललं. या 5 दिवसाच्या उपोषणाचा जो डिबेट आहे, चर्चा आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या वतीनं चर्चेला कोण जायचं? बाबासाहेबांच्या वतीनं जायचे पान राजभोज, जे चर्मकार समाजाचे आहेत, आणि एक होते डॉक्टर सोळंकी, जे गुजरात मधले होते, पण बाबासाहेबांच्या वतीनं चर्चेला जायचे. गांधीजींच्या वतीनं चर्चेला कोण असायचे? स्वतः गांधीजी कधी चर्चेला आले नाहीत. गांधीजींच्या वतीनं तेज बहादूर सप्रू नावाचा माणूस हा चर्चेला यायचा. गांधीजींच्या वतीनं बॅरिस्टर मुकुंद जयकर हा चर्चेला यायचा. गांधीजींच्या
हा चर्चेला यायचा. मला जशी जशी माहिती भेटत गेली, कस्तुरबा गांधी सरोजिनी नायडू यांना सोबत घेऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृहावर गेलेल्या आहेत. आणि तिथं कस्तुरबांनी बाबासाहेब आंबेडकरांना विनंती केली, माझं कुंकू वाचवा. बाबासाहेबांच्या घरी आल्या आणि मला भेटलेल्या माहितीनुसार त्यांच्या मागणीचा माता रमाईवर परिणाम झाला आणि माता रमाई बाबासाहेबांना म्हणायला लागल्या की वाचवा त्यांचं कुंकू. बाबासाहेब आंबेडकरांवर प्रचंड दबाव होता. पुणे कराराच्या बाबतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक गाजलेले स्टेटमेंट आहेत. माझ्याकडे उपलब्ध माहितीनुसार 22 सप्टेंबर 1932 ला बाबासाहेब आंबेडकरांची दादर मध्ये सभा लावण्यात आली. ती सभा पंडित मदन मोहन मालवीय यांना सभा लावली. गांधीजींचं उपोषण चालू आहे. बाबासाहेब दादर मध्ये सभेत काय भाषण करतात ते भाषण ऐकायला हजारो लोक जमले आहेत. आणि त्या भाषणात बाबासाहेब म्हणतात की मला समोरच्या खांबाला फाशी जरी दिली तरी मी पुणे करारावर सही करणार नाही. अशा प्रकारची अधिकृत बाबासाहेब आंबेडकरांची भाषणात त्याच्यावरचे अधिकृत लिखाण उपलब्ध आहेत. बांधवांनो, भगिनींनो, पुणा पॅक्ट, त्याचा इतिहास, त्याचे आता आपण भोगत असलेले परिणाम. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की पुणे करारामुळे आमचं नेतृत्व विकलांग झालं नाही तर ते लकवाग्रस्त झालंय. हे बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण. आमचे नेते हे सगळेच्या सगळे पॅरालाइज झाले आहेत, लकवाग्रस्त झाले आहेत. म्हणजे एखादा वाघ आहे, त्या वाघाचे दात काढले, त्या वाघाचे नखही काढले आणि आता त्या वाघाला आपण जंगलात पाठवून दिलं की जा शिकार कर. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की पुणे करारातून आमचे सगळे अधिकार हिसकावण्याचा प्रयत्न झाला. पण तरी सुद्धा त्यानंतर आजची परिस्थिती काय आहे? आपल्यातल्या अनेक लोकांना वाटतं की ईव्हीएम मशीन, त्याला मी मान्य करतो, मशीन आहे, मॅन्युप्युलेशन शक्य आहे, पॉसिबल आहे. जेव्हा बॅलेट होते, बॅलेट ठप्पे मारले जात होते, जेव्हा ठप्पे मारले जात होते तेव्हा निलोट फुलवट चालत होतं की नाही? बूथ कॅप्चरिंग चालत होतं की नाही? बोगस वोट चालत होतं की नाही? जेव्हा ठप्पे मारण्याचे प्रकरण होते तेव्हाही बोगस वोटिंग महाराष्ट्रात झपाटून चाललेली आहे. उत्तर प्रदेश, बिहार मध्ये भयानक चाललेली आहे. ईव्हीएम मशीन आल्याच्या नंतर, ईव्हीएम मशीनच्या अगोदर मला दोन्ही गोष्टीचा अनुभव आहे. मी आपल्या महत्वाच्या नेत्याचं नाव घेत नाही, पण आपल्याला मुद्दाम सांगतोय, एका लोकसभेच्या मतदारसंघात 1600 पोलिंग बूथ आहेत. 1600 पोलिंग बूथ. आपल्या इथं बसलेल्या एकाही माणसाला बूथ कमिटीचा अध्यक्ष होण्यात स्वारस्य नाही आहे. आपल्याला सगळ्याला हॉटेलवर बसण्यात स्वारस्य. चपट परिवार महाचर्चा बिना खर्चा. पोलिंग बूथ वर बस म्हटलं तो नाही बसणार. पोलिंग बूथचा एजंट बन तो नाही बनणार. अरे ज्या शाळेवर मतदान होणार आहे त्या शाळेत आपण बसूया, तो तिथं नाही बसणार. आपल्याला काय पाहिजे? डिजिटल पाहिजे, भाषण पाहिजे, पब्लिसिटी पाहिजे, मोर्चा पाहिजे, खर्चा पाहिजे. किती पोलिंग बूथ आहेत? कारण निवडणूक आयोग तुम्हाला ईव्हीएम मशीनच्या मॅनेजमेंट पासून तुम्हाला आम्हाला फार दूर ठेवलेला आहे. पोलिंग बूथचे एजंट नेमण्यापासून तर अडवलेलं नाही. मला या गोष्टीचं फार बारकाईनं भान आहे. एका लोकसभेत 2000 पोलिंग बूथ असतात. 2000 पोलिंग बूथवर 10 कार्यकर्ते नियुक्त करण्यापासून तुम्हाला कोणीच अडवलेलं नाही. पण आम्ही जितक्याही निवडणुका पाहिल्यात, मी तर इतक्या दिग्गज लोकांच्या निवडणुका पाहिल्यात, अख्ख्या लोकसभेत 10 टेबल लावू शकले नाही. 10 पोलिंग बूथ, 10. आमच्याकडे पोलिंग बूथचे एजंट नाही. या निवडणुकांच्या आमच्या प्राथमिक तयारी आहेत आणि त्या प्राथमिक तयारीपासून आपण कोसो दूर आहोत. मी आपल्या बाजूच्या मावळ लोकसभेतलं चित्र पाहिलेलं आहे. महाराष्ट्रातला सगळ्यात
दबांग आणि दादागिरी करणारा नेता अजित दादा पवार. अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार मावळ लोकसभेत उभा होता. मावळ्यातल्या लोकांनी 2.5 लाखाच्या फरकानं पाडला अजित पवार. पाडला की नाही पाडला? पैसा कमी आहे, पैसा कमी आहे पवार कुटुंबांकडं. अरे पाडलं, पण त्याला कोणी पाडलं? श्रीरंगाप्पा बारणे. एवढा मोठा आहे श्रीरंगाप्पा बारणे. अजित पवार पेक्षा मोठा आहे, शरद पवार पेक्षा मोठा आहे? नाही, श्रीरंगाप्पा बारणेनं पाडलं नाही, पाडलं शिवसेनेनं, पाडलं शिवसेनेच्या संघटनेनं, पाडलं शिवसेनेच्या शाखा अध्यक्षांनी. त्यांना कुणाला शिवसेना माहिती आहे, त्यांनी शिवसेनेला जवळून पाहिलेलं आहे, त्या लोकांना याची जाणीव आहे. मुंबईत शिवसेनेच्या नगरसेवकाचं सुद्धा चालत नाही तेवढी ताकद त्याच्या शाखा अध्यक्षाला देण्यात आलेली आहे. शाखा अध्यक्ष त्यांच्या संघटनेचा प्रमुख आहे. शाखा अध्यक्ष बनण्यासाठी त्यांच्या संघटनेत मारामाऱ्या होतात, खून खराबही होतात, पण शाखा अध्यक्ष आपल्याकडं जिल्हा अध्यक्ष केलं तरच काम करत. राष्ट्रीय अध्यक्षाच्या खाली पदच नाही पाहिजे आपल्याला. बनवायचं तर राष्ट्रीय अध्यक्ष बनव. ती शिवसेनेसारखी ताकद RSS असेल, कोणतीही संघटना असेल, जी संघटना उभी आहे त्या संघटना म्हणजे आपण आपल्या शत्रूकडून काय शिकावं? भारतीय जनता पार्टीचं अभियान आहे, अभियानाचं नाव आहे 50 प्रमुख. 50 प्रमुख. ज्या मतदार याद्या तुमच्या हातात आहेत, एका मतदार यादीच्या पानावर जर 50 लोकांची नावं असतील तर त्या 50 लोकांसाठीच एक अध्यक्ष त्यांनी डेप्यूट केलाय. 50 प्रमुख. एका बूथवर 1200-1300 मतं असतात. 1200-1300 लोक सांभाळण्यासाठी त्या बारीक पद्धतीनं काम करतात. त्यामुळं बांधवांनो, पुणे करारावर चर्चा करणं आणि व्यवहारामध्ये आपली स्वतःची फौज उभी करणं, मी 18-20 वर्षामध्ये त्या गोष्टीचा जवळून अनुभव घेतलेला आहे. जिंदाबाद मुर्दाबाद करणं वेगळं आहे आणि जमिनीवर संघटना उभ्या करणं वेगळं आहे. संघटना चालवणं वेगळं आहे, संघटना टिकून ठेवणं वेगळं आहे. भारतामध्ये हे कसब फार मोजक्या लोकांना हे कसब प्राप्त झालेलं आहे. मला रोहितकडे पाहिल्यानंतर फार बरं वाटलं. रोहित भाषण करतो का, चांगलं बोलतो का, या सगळ्या प्रक्रियेपेक्षा तो शेकडो तरुणांना प्रोत्साहन देऊन तो संघटित करतो, ही त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं कसब आहे. मी त्या संघटना बनवण्याच्या प्रक्रियेला मी सलाम करतो. कारण बिंडकुळी किती जरी फुगली तर ती काही म्हैस होत नाही. आपला माणूस फुगलेलाच. मला विचारलंच नाही, मला सांगितलंच नाही, मला बोलवतच नाही, माझं नाव छोटं झालं, माझा फोटोच नाही. अरे तुझा फोटोच नाही म्हणजे तू आहेच नाही, तुझं काही अस्तित्व आहेच नाही. तुझा फोटो वगळून चालतं म्हणजे असं गृहीत करा की आपल्या फोटोला महत्व कमी आहे. बांधवांनो, आपण सर्वच आजच्या पार्श्वभूमीवर पुणे कराराचा फार गंभीर परिणाम आपल्या सगळ्यांवर झालेला आहे आणि आपल्या सर्वांना पुणे कराराच्या या जगातून बाहेर पडायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकर आहेत. उत्तर भारतामध्ये आपण कांशीरामजींच्या रूपानं स्वतःचं राज्य कसं निर्माण करावं हे आपण पाहिलेलं आहे. कांशीरामजींचा एक अत्यंत गाजलेला सिद्धांत आहे. कांशीरामजी आपल्या का भाषणात म्हणतात की मैं सरकार बैलेट से बनाना चाहता हूं मगर तैयारी मैं बुलेट की भी कर रहा हूं. कुठल्याही प्रकारे डोंट आस्क मी व्हाय, जस्ट गो डू और डाय. हे राजकारण ते व्हाय म्हणून नाही विचारायचं, ते कसं करायचं, कुठून करायचं ते तुम्ही ठरवा. साम दाम दंड भेद या सगळ्या नीतींचा उपयोग आपल्या सर्वांना समजला पाहिजे, तो करताही आला पाहिजे. जुना विचार आणि नवा विचार याच्यातला फरक समजून घ्या. मी माझी भूमिका थांबवत असताना मी आपल्या सर्वांनाही आशा देण्याचा प्रयत्न करत आहे की आम्हाला या खेळातलं तंत्र आम्हाला माहिती आहे. आम्हाला संधीची आवश्यकता होती, ती संधी आम्हाला मिळालेली आहे. म्हणून तुम्हाला मी दाव्यानं सांगतोय की पुणे असेल आणि पिंपरी असेल या दोन्ही ठिकाणी आपल्या पक्षाला विचारल्याशिवाय महापालिका बनणार नाहीत. त्या ताकदीनं त्याची आखणी बांधणी काय छक्के पंजे आहेत ते आम्हाला माहिती आहे. आम्ही पूर्ण शक्तीनं या युद्धामध्ये उतरलेलो आहोत.
आम्हाला याच्यात मरण आलं चालेल, आमची बदनामी झाली चालेल, 1000 लोक आमच्या विरोधात गेलं चालेल, पण फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचं राजकारण करत असताना, कारण मी काही यात्रेमध्ये जत्रेमध्ये नाहीये, मी काही टाळ फुटणाऱ्यांपैकी नाहीये, मी राजकारणाच्या आखाड्यामध्ये मी हजारो लोकांचे राजकारण बिघडवलेले आहेत, मी अनेक नगरसेवक पालते केलेले आहेत, मी अनेक आमदार आणि खासदारांच्या खुर्च्या हलवलेल्या आहेत. त्यामुळे ते काय हळद कुकू लावून माझी पूजा नाही करणार आहे. ते 100% आम्हाला संपवण्यासाठी जे त्यांना जमेल त्या सगळ्या गोष्टी करणार आहे. त्यामुळे राजकारणाच्या आखाड्यामध्ये आम्ही डायरेक्ट फेस टू फेस जमिनीवर विरोध करणारी माणसं, त्यांच्या गल्लीत, त्यांच्या नगरात, त्यांच्या वस्तीत जाऊन त्यांच्या राजकारणाला पालत करणारी माणसं. त्यामुळे विरोध होणार, मोठ्या प्रमाणात होणार. त्या विरोधाला स्वीकारून त्याच आम्ही पिंपरी चिंचवड मध्ये तिथले राष्ट्रवादीचे 2 आमदार आहेत, बीजेपीचे 2 आमदार आहेत. त्यातला एक आमदार लक्ष्मण जगतापचा लहान भाऊ शंकर जगताप, त्या शंकर जगतापचं दुकान बंद केलंय आम्ही. त्याला 20 गुंठ्याच्या भूखंडामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कोर्टात खेचतोय त्याला. त्यामुळे आम्ही जे करतो ते करत असताना शत्रुत्व वाढणार, अनेक लोकांचे आर्थिक हितसंबंध धोक्यात येणार आहेत. त्यामुळे बांधवांनो, आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, एक कॅल्क्युलेटिव्ह रिस्क आहे, त्याच्यामध्ये धोका आहे, पण याच्यामध्ये आपल्या बहुजनांचं कल्याण. बाबासाहेब आंबेडकरांनी तो धोका पत्करलेला आहे. हा धोका आपल्या बहुजनातल्या प्रत्येक महान लोकांनी पत्करलेला आहे. आताही तो धोका तुम्हाला पत्करावा लागणार आहे. हे राजकारण आहे, निंदा होणार, टीका होणार, विरोध होणार, मारहाण होणार, सगळे षडयंत्र होणार. तिथेही आम्ही जातो, सगळे षडयंत्र होणार. साम दाम दंड भेद, पैशाचा तर पाऊस पडणार आहे. काय आपण तेच बोलायचो. माझ्या नांदेडमध्ये एक सत्काराचा माझा कार्यक्रम झाला आणि मला कार्यकर्त्यांनी, एक म्हातारी बाई 70-80 वर्षाची माझ्या स्टेजवर आली. कार्यकर्ते म्हणले, साहेब हिच्या गळ्यात हार घाला. मी म्हटलं हार घालतो, पण म्हातारीचं पराक्रम तर सांगा. तर म्हटले म्हातारी काही साधी नाही. मी म्हटलं काय केलं. म्हणजे अशोक चव्हाण मुख्यमंत्री होता ना. मी म्हणलं हा होता. तेव्हा या म्हातारीला त्याची गाडी अडवली होती. मग म्हातारीला मी विचारलं काय गाडी अडवून काय बोललीस. तर गाडी अडवली. मग त्याला बोलले म्हणे कडू भाड्या खाली उतर. म्हणलं मग एवढ्यासाठीच तुझा सत्कार का. हो म्हणे मी त्याला तोंडावर शिव्या दिल्या म्हणून लोक म्हणले घाबरतात. म्हातारी पण तिच्या तोंडात एकही दात नाही. म्हातारीला मी कानात हळूच बोललो की मरताना एखाद्याला चावून मर. बघितलं तर दातही नाही. मुंगी सुद्धा मरताना चावून मरते का नाही. आपली माणसं रोज मारतात. कुणी ऍक्सिडेंट मध्ये मेलं, कुणी दारू पिऊन मेलं, कुणी HIV न मेलं, कुणी कॅन्सर न मेलं. तुमचे मरण काही थांबलेत. कोणाला मरण येणार नाही. मरण प्रत्येकाला येणार आहे, पण मरताय कशासाठी. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा मुख्यमंत्री बनावा याच्यासाठी कोण मेलं जवळपास सांगा. जिल्हे तालुके शोधा. हे लफड्या झगड्यात मरणाऱ्यांचे, दारू गुटखे गोव्यात कॅन्सरनं, दारूनं ऍक्सिडेंट मध्ये मरणाऱ्यांची लाट आहे. आता कोरोनात किती आले, किती गेले, मेले, मरण चुकलेलं नाही. पण मला या गोष्टीची खंत आहे की स्वतःच राज्य निर्माण करण्यासाठी हा फलाना माणूस मेला असा मलाच रिपोर्ट भेटत नाही. आम्ही तर तयारी स्वीकारलेली आहे. त्या म्हातारीला मी बोलताना गळ्यात हार घातला. म्हणलं आजी हे सगळं खरं आहे. म्हणलं पण बटन कुणाचं दाबलंस. म्हणली त्या कडूचंच दाबलंय. हे आपल्या लोकांची अवस्था आहे. हातभर शिव्या देते. बटन कमळाबाई, बटन कोणाचं दाबतात. 1 सेकंदची इमानदारी आहे. राजकीय क्रांतीसाठी तुमचे हे सगळे, मी त्याला 10 तासाचा वन डे गेम म्हणतो. आम्ही सकाळी 7ला सुरू होतो, संध्याकाळी 5ला संपतो. हे 10 तास मतदानाच्या दिवशीचे 10 तास. याची यंत्रणा जर उभी करता आली, आणि हे जी परिस्थिती आहे, पैसा तर आम्हाला राहणारच आहे. आपण वारंवार तीच कारण देणं, याला मी काही सुज्ञ माणसाचं लक्षण मानत नाही. सुज्ञ माणसानं त्याच्यावर उपाय शोधायचे असतात. कारण तुम्हाला आम्हाला जर उपाय शोधता आले नाहीत तर आपल्याला या युद्धामध्ये टिकता येणार नाही. म्हणून पुणे कराराचा गौरवशाली इतिहास तो चांगला आहे की वाईट आहे, बाबासाहेबांनी त्याच्यावर काय काय स्टेटमेंट केले आहेत, त्या प्रत्येक गोष्टीचे पुरावे आपल्याजवळ उपलब्ध आहेत.
आणि म्हणून खुद्द बाबासाहेबांनी 10 वर्षानंतर हे बंद करून टाका असा बाबासाहेबांना रिझोल्युशन पास केलंय. भाषण नाही, रिझोल्युशन. बंद करून टाका 10 वर्षानंतर. एससी एसटीच्या मतदारसंघातले आमदार खासदार बनवणं बंद करा. पण सरकार ते मानत नाही. दर 10 वर्षानं ते वाढवत जातं, दर 10 वर्षानं वाढवत जातं. आपल्याला जे आरक्षण मिळतात, भारतीय संविधानाचं आर्टिकल 15(4), 16(4), 330, 332, 334, 334 चे बाबासाहेबांनी कलम बनवलं. हे 10 वर्षानंतर रद्द करा म्हणून बाबासाहेबांनी बनवलं राजकीय आरक्षण. म्हणून आपल्या सर्वांना आमची विनंती आहे की हे आपण मोठ्या चक्रव्यूह मध्ये फसलेलो आहोत. याला भेदण्याचं जे तंत्र आहे, हे तंत्र फार कमी लोकांना अवगत झालेलं आहे. पण महाराष्ट्राचं चित्र आपण पाहिलं तर आपल्याला हेही समजून घ्यावं लागेल की महाराष्ट्रात 5-5, 6-6 आमदार आंबेडकरी पक्षाचे निवडून आणण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात केलेलं आहे. आजही महाराष्ट्रामध्ये शेकडो ग्रामपंचायती, शेकडो जिल्हा परिषद सदस्य निवडून आणलेले आहेत. हे महाराष्ट्राच्या मातीतलं जे राजकारण आहे ते बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात समर्थपणे उभं केलेलं आहे. अशा प्रकारची आम्हा सर्वांना आशा आहे, अपेक्षा आहे. कारण हे चक्रव्यूह काही साधारण नाही आहे. आणि हे चक्रव्यूह भेदायचं असेल, या सगळ्या सत्ता आणि संपत्तीने मस्तावलेले रानबोके जर कुणाच्या पायथ्याला झुकत असतील तर तो नेता सुद्धा महाराष्ट्रात बाळासाहेब आंबेडकर आहे. ते त्यांच्या घराच्या दरवाजाच्या पुढे बसलेले असतात. हे महाराष्ट्रानं आपण वारंवार पाहिलेलं आहे. म्हणून मी महाराष्ट्रातलं पुणे कराराचं चक्रव्यूह हे भेदण्यासाठी जी नीती असेल, रणनीती असेल, त्या संदर्भामध्ये मी रोहितजींना आताच विनंती केली आहे. एक स्पेशल पॉलिटिकल वन डे केडर कॅम्प आपण या विभागात आयोजित करूया. उद्या मी घाटकोपरला आहे, परवा भांडुपला आहे. मी आता बऱ्याच दिवसापासून मी स्वतःच आजारी होतो. मला चिकनगुनिया, कोरोना, काय बिमाऱ्या, मी 5-6 महिने झाला आजारी आहे. पण तरी सुद्धा या सगळ्या परिस्थितीवर मात करत आम्ही सुद्धा आता परत एकदा जोमानं, झपाट्यानं, कारण माझी स्वतःची अशी आस्था आहे, सगळा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा. या कामापेक्षा आपण मोजक्या जाग्यावर रिझल्ट ओरिएंटेड काम केलं पाहिजे. म्हणून मी गेल्या 7 ते 8 महिन्यापासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर पूर्ण शक्तीनं आम्ही त्याच्यावर लक्ष दिलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना मी अधिकची माहिती देत आहे की सगळ्या गोष्टी होतील. साम दाम दंड भेद, भाजपा आणि राष्ट्रवादीचे जे हातखंडे असतील त्याच्यापेक्षा जास्त वंचित बहुजन आघाडीचे हातखंडे असतील. पण आपला झेंडा फडकेल आणि आपल्याला राजकारणातला हा जो निराशा आपल्यामध्ये पसरलेली आहे त्या निराशेला झटकण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. या युद्धात आपण सर्वजण सामील व्हा अशा प्रकारचं आव्हान करतो. आणि जाता जाता माझे मित्र भीमराव अल्लीपुरी म्हणतात की जलीलों की महफिलों में शराफत ना मिलेगी, जलीलों की महफिलों में शराफत ना मिलेगी और गैरों से अपनी सी मोहब्बत ना मिलेगी. वक्त है सियासी हवाओं का, कर लो कब्जा, क्योंकि भीख मांगने से कभी